साहेब इकडे बघा. बोललाही पाहिजे. प्रत्येकाची हाऊस झाली त्यामुळे ओके. ते अपूर्ण आहे. काय नाही माहिती त्याचं विचार काही दुःख नाही ठेवायचं एवढं सतवले नाही. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व जनतेचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी जो विश्वास शिवसेना पक्षावर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर जो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळेच आणि 13 नंबरची जी जनता आहे, कार्यकर्ते आहेत, या सर्वांच्या मेहनतीमुळे माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या देखील मेहनतीमुळे या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचं यश आलेलं आहे. हे यश येताना खऱ्या अर्थाने ज्यांनी हे शिवसेना आणि या ठिकाणचा शिवसैनिक टिकून ठेवला ते चारही उमेदवार सन्माननीय बाळरामजी चौधरी, मदनबुवा नाईक, संजयजी म्हात्रे आणि मनीषा दांडेकर यांचं मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करेन की त्यांनी टिकून ठेवल्यामुळे आज हे आमचे चारही उमेदवार जे आहेत निवडून आलेले आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. हा बालेकिल्ला आहे. जेव्हापासून माननीय दिघे साहेबांनी आशीर्वाद दिलेला तेव्हापासून हा 13 नंबर वार्ड हा प्रभाग जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो राखण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं आहे. परंतु काही समाजकंटक लोक असतात की त्यांनी ह्या इलेक्शनला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने 13 नंबर प्रभागामध्ये इथे अपोजिशनच नाही असं आम्ही असं समजतोय. कारण अपोजिशन असण्याचं कारणच नाही, कारण सगळ्यांचं काम चांगलं आहे. परंतु तरी देखील नाहक बदनामी करण्याचं काम केलं. काही व्हिडिओ काल प्रसारित करण्यात आल्या की बोगस मतदार वगैरे वगैरे. खरं तर ज्यांचा मतदार यादीमध्ये नाव असतं, ज्यांच्याकडे प्रूफ असतो, त्या सर्वांना मतदान करण्याचा अधिकार असतो. आम्ही देखील त्यांच्या काही मुली बाहेरून आल्या होत्या, त्या आमच्या गावच्याच मुली आहेत. आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतले नाही किंवा त्यांचे व्हिडिओ आम्ही टाकले नाही, कारण आम्हाला ते संस्कारच नाही. आमच्या पक्षाचे ते संस्कार नाहीत, आमच्या सर्वांचे ते संस्कार नाहीत की कुणाला बदनामी करायची, कुणाविषयी अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करायच्या. परंतु हे जे काही लोक आहेत, जिथे जाणार तिथे मोबाईल पुढे करून व्हिडिओ करणारे प्रसारित करून गावचं नाव खराब करण्याचं काम ज्या लोकांनी केलं आहे, माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही हे तर केलं आहे, आम्ही तुमच्या मुलींबद्दल जर केलं असतं तर अशाच प्रकारे बदनामी त्यांची देखील झाली असती. परंतु ते संस्कार नसल्यामुळे निवडणूक ही फक्त निवडणुकीपुरताच लढली पाहिजे, परंतु कायमचं वैर किंवा कायमचं दुश्मनी असल्यासारखे कधीही लढू नये. आणि शिवसेना ही नेहमी खेलीमेलीच्या वातावरणातच निवडणूक लढते आणि तशा प्रकारे निवडणूक लढून जिंकत असते. प्रभाग 13च नाही तर आता बाकीच्या ठिकाणी देखील आम्ही चांगल्या प्रकारे लढलो. काही ठिकाणी जरी पराभव झाला असला तरी आम्ही जे लढलोय ते चांगल्या पद्धतीने लढलोय. खरं ते 10-12 दिवसाच्या कालावधीत संजय प्रभाग क्रमांक 9 मधून लढला आणि त्या ठिकाणी जी मतं आम्हाला अपेक्षित होती त्यापेक्षा चांगली मतं आम्हाला मिळालेली आहेत. म्हणजे 6,500 मतं 12 दिवसात आम्ही त्या ठिकाणी मिळवू शकलो. परंतु तिथलं जे गणित आहे थोडंसं समीकरण वेगळं असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जिंकू शकलो नाही. परंतु जी लढत दिली आणि त्या ठिकाणी जो मतदार जो आहे तो मतदार शिवसेनेच्या बाजूने करण्याचा जो प्रयत्न झाला, मी त्याचं देखील खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन करतो. तिथल्या कार्यकर्त्यांचं, त्या प्रभागामध्ये असलेले पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना देखील शुभेच्छा देतो. आणि निवडून आलेले चारही उमेदवार श्री बाळाराम मधुकर चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे, मनीषा सुनील दांडेकर, अस्मिता प्रभुदास नाईक या चारही उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. निश्चितच हा प्रभाग मी आधीच सांगितलं की हा जो प्रभाग आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या प्रभागावर माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा आशीर्वाद आहे आणि ती परंपरा आम्ही कायम राखलेली आहे. आणि या ठिकाणी चारही जो पॅनल आहे, चारही पॅनलची एकजूट चांगल्या प्रकारे झाली. माननीय प्रकाश पाटील साहेब असतील, आमचे सुंदर नाईक असतील, गोरखनाथ म्हात्रे साहेब असतील, ह्या सर्वांनी एकत्रितपणे काम केलं. आणि खऱ्या शांताराम मोरे साहेबांचं देखील खूप या प्रभागावर लक्ष होतं. आणि मी आधीच सांगितलं की ह्या अगोदरचा जो पॅनल होता, संजय म्हात्रे, बाळाराम चौधरी साहेब आणि मनीषा दांडेकर आणि मदनबुवा नाईक साहेब, अस्मिता प्रभुदास नाईक, हाच पॅनल होता. ह्या चारींनी मागे जो काम चांगला केला चौघांनी आणि एकत्रितपणे ह्या प्रभागावर आपली चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी हा प्रभाग एकत्र ठेवण्याचं काम केलं. तीच परंपरा आम्ही सर्वांनी या ठिकाणी पुढे केलेली आहे. आणि म्हणून या चौघांचे मी आधीच आभार व्यक्त केलेले आहेत आणि पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की आता देखील एकत्रितपणे पुढे जे आहे 5 वर्ष आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि कायमस्वरूपी एकत्र राहू. पहिला मुद्दा म्हणजे पक्षप्रमुख
एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या आमच्या प्रभागात सर्वप्रथम प्रकाश पाटील साहेब या भिवंडी शहराची निवडणूक पूर्ण करण्याचा कार्यभार त्यांच्या ताब्यात दिलं होतं आणि प्रकाश पाटील साहेबांच्या अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जे तिकीट दिलं त्याच्यामुळे पक्षप्रमुख यांचं आमच्या सर्व पॅनलच्या वतीने त्यांचं अभिनंदन. तसेच भिवंडी शहरातील जी दुरी सांभाळण्याचं काम केलं ते प्रकाश पाटील साहेब, शांताराम मोरे साहेब, सुंदर नाईक साहेब आणि आमदार रुपेश म्हात्रे, संजय म्हात्रे, गोरख म्हात्रे, सर्व मदनबुवा नाईक साहेब अशा सर्व ह्या पॅनल त्या 13च्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आमच्या सर्व पॅनलच्या वतीने ह्या 4 नेत्यांचा आमच्याकडून पहिल्यांदा आभार. वार्ड क्रमांक 13चे सर्व उमेदवार आज काही अडीअडचणी निर्माण झाल्या त्याच्यासाठी पक्ष उपनेते प्रकाश पाटील साहेब यांनी पहिल्यांदा सर्वांच्या अडीअडचणी आहेत त्या निर्माण केल्या. मानसिकता मनामध्ये ज्या भावना होत्या त्या दूर करण्याचं काम सुंदर नाईक आणि प्रकाश पाटील आणि गोरख म्हात्रे यांनी एकत्र येऊन ह्या केल्या. त्याच्यामुळे हे सर्व वार्डचे पॅनेलचे सर्व मतदारांनी एकत्र येऊन पॅनेल विजयी केला आणि सर्वांनी 4 मतं देऊन जे मतदान केलं ते आपल्या समोर आहे आणि सर्व मतदारांनी आज आम्हाला 4 पॅनलच्या 4 उमेदवारांना घोषित केलं आहे. टेमगड गावामध्ये आम्ही पहिल्यांदा प्रभात फेरी काढली. त्यावेळेस 4 उमेदवार आम्ही एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विनंती केली की शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या गावाला जी निधी दिलेली आहे या निधीचा आपण सर्वांनी कशा पद्धतीने वापर केले आपल्या लक्षात आलं. त्या निधीच्या नियोजनाने आणि बाळाराम चौधरीच्या आणि सर्व सहकाऱ्यांच्या मित्रांनी जी निधी उपलब्ध केल्यामुळे त्या गावाने दाखवून दिलं की 6,000 मतामधून आज आमच्या गावातून 5,000 मते मिळाली पॅनेलला आमच्या आणि भादोड गावातून 5,000 मते मिळाली असं आम्ही आपल्यासमोर घोषित करू शकतो. माननीय सर्व मतदारांची आणि शिवसेना शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, शहर प्रमुख तसेच पक्षाचे सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख सर्वांचे आमच्या पॅनलच्या वतीने सर्वांचे आम्ही आज त्यांचे आभार मानतो आणि असाच सर्व पक्ष श्रेष्ठीयार यांनी आमच्यावर लक्षपूर्वक काम देऊन ज्या ज्या आम्हाला जबाबदाऱ्या दिले प्रभागात त्या आम्ही पूर्ण करू असे आम्ही पक्षप्रमुख शिंदेसाहेब व आमचे नेते यांना आम्ही हे करतो. प्रभाग क्रमांक 13 याच्यामधील 4 उमेदवारांचे पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या माझ्याबरोबर किंवा सुंदरजी नाईक साहेब यांच्याबरोबर आमचे नेते प्रकाश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जे काही फिरत होतो आणि या प्रभागाचा जो विकास आम्ही बघितला, बाळाराम चौधरी साहेब असतील, मदनबुवा नाईक साहेब असतील, संजय भाई यांच्या माध्यमातून असेल आणि दांडेकर ते तर केलेलंच आहे. त्याच्यामुळं आम्ही जेव्हा या प्रभागामध्ये फिरत होतो तर पाहिलेला विकास म्हणजे रस्ते असतील, तुमच्या स्ट्रीट लाईट असतील, हायमास्ट असतील, गटारे असतील, एवढं काम केल्याच्या नंतर आपला हा जो प्रभाग आहे हा आपल्याला सुरक्षित ठेवलाच पाहिजे कारण आपण काम केलं आहे. त्याच्यामुळे ह्या प्रभागात फिरत असताना वेगवेगळ्या लोकांना आम्ही भेटलो तेव्हा म्हणजे काय ह्या बिल्डिंग असतील, तुमच्या सोसायटी असतील त्यामध्ये फिरलो. त्यामध्ये सर्व लोकांचं म्हणणं होतं का आम्ही पॅनलला 4 पॅनलला धनुष्यबाणाला आम्ही मतदान करून आमचे 4 उमेदवार हे निवडून आणणार असं आम्हाला त्यांनी शाश्वती दिली आणि आजच्या दिवशी हे त्यांनी खरं करून दाखवलं. मी सर्व प्रभाग 13चे सर्व मतदार बंधू भगिनींना मी त्यांचा आभार मानेन की आमच्या 4 उमेदवारांना भरघोस मताने आपण निवडून दिलं त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि 4 उमेदवारांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत ज्या ज्या वेळेला इलेक्शन झाले 1991 पासून सर्व शिवसेनेचेच उमेदवार येतात आणि या वार्डमध्ये प्रत्येकाला ताकद दिसली आणि जर आज आपण जर उमेदवार जर आमच्या समोर विरोधक नसते, आमचेच होते पण त्याने आपल्या समोर विरोध केला, ठीक आहे करू द्या, आणि ते लढले आणि त्यांची त्यांना अवकाश समजली.
आणि आलेल्या सर्व उमेदवारांचे मी अभिनंदन करतो आणि असंच आता पुढे कधी यायचं असेल तर पुढे या, आम्ही तयार आहोत.